कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला चला चला, वरण भाताची वेळ झालेली आहे। चला चला चल लवकर चला, गरम गरम वरण भात खाऊया तर। नाही नको, मला भूक नाहीये। अरे अशी कशी भूक नाहीये? माझ्या हातचा वरण भात खाऊन बघ, अशी भूक लागेल ना तुला। अगं खरंच, खोटं वाटतंय तुला? खाऊन बघ, आ कर आ। कसं आहे? खूप टेस्टी आहे। असं वाटतंय की मास्टर शेफने बनवलं आहे। हे खरंच? आजी ऐकलत ना काय म्हणते आनंदी? मी बनवलेला वरण भात मास्टर शेफ सारखा वाटतोय तिला। अगं विणे, लहान मुलांचं बोलणं एवढं मनावर घ्यायचं नसतं बरं। तू खा बा। काय चाललंय ग वीणा? हो, आनंदीला वरण भात भरवते। ते दिसतंय मला, तू तिला वरण भात भरवतेस ते, पण तिच्या पायाला लागलंय, हाताला नाही। तिचं तिला खाऊ दे ना। अहो, लहान मुलांना भरवावं लागतं, गोष्टी ऐकवाव्या लागतात, कविता सांगाव्या लागतात, तेव्हा जाऊन कुठे ते जेवतात। वरद लहान असताना भरवलं असतात ना, मग कळलं असतं तुम्हाला। कधी कुठे काय बोलायचं ना, काही कळतच नाही तुम्हाला। हे बघ, मी जेव्हा बोलतो ना तेव्हा स्पष्टच बोलतो, कळलं ना? जरा जास्त स्पष्ट बोलतात। आलेच हं बाळा। आजी जरा भरवा नाहीला। हो हं? हं. हे, इथे बसायचं बस बाळा। आणि पूर्ण संपायचं। हं? आलेच मी। ओ जरा आत या, आत या। काय झालं? अहो आत या। काय चला तुम्ही आत- आत कशाला? आत या बाहेरच आधी. बोलायचं ना। कोण आहे नाही. बाहेर? आणि दरवाजा का लावते? थांबा हो जरा, थांबा जरा। काय झालं? काय चाललं होतं तुमचं बाहेर? या अशा गोष्टी त्या लहान मुलीसमोर बोलायच्या असतात का? तिच्या मनावर परिणाम नाही का होणार? माझ्या मनावर काय परिणाम होतो याचा विचार केलायस का? तुम्हाला विनोद सुचतायत आता? विनोद सुचत नाहीये, अख्खी परिस्थिती विनोदी करून ठेवली आहे तुम्ही। तुला कळतंय का? त्या मुलीला तुझा लळा लागेल, जसा भावनाचा लागला। त्यामुळे भावनासाठी हट्ट करते ती, मग तुझ्यासाठी हट्ट करेल, आईसाठी करेल, आणि राहील काय आमची या घरात। हे बघा, मला ना एवढ्या पुढचं काही माहिती नाही। मला आत्ता सध्या एवढं दिसतंय की ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर आहे आणि तिला मायेची अत्यंत गरज आहे। विणा, मान्य आहे, तिला मायेची गरज आहे, आणि प्रश्न फक्त पैशांचा सुद्धा नाहीये, भावनाच्या भविष्याचा आहे। तिने ठणकावून सांगितलं की मी लग्न करणार नाहीये, ही मुलगीच माझं विश्व आहे। हे भावनाला आज वाटतंय, पण 4 वर्षांनी वाटणार आहे का? आणि मुळात तिच्या घरच्या नाही चालणार आहे का? अरे, भावनाने जबाबदारी घेतली आहे त्या मुलीची, पण आयुष्यभर त्या मुलीचा किती खर्च असणार आहे याचा विचार केलाय का? हो, सगळं खरं आहे, पण या सगळ्यात मी आनंदीला भरवण्याचा काय संबंध आहे? किती साधी गोष्ट आहे की आई घरात नाहीये, भावना त्यांच्याबरोबर बाहेर गेली, घरात कोण आहे? मीच आहे ना। मग तिला व्यवस्थित भरवायला नको? बरोबर, पण त्या आनंदीची जबाबदारी कोणी घेतली आहे? भावनाने घेतली आहे ना। मग ती जबाबदारी तुझ्यावर का आली? अहो, का आली म्हणजे काय? भावना बाहेर गेलीये की नाही? अहो, प्रत्येक ठिकाणी लहान मुलांना बाहेर घेऊन जाणं शक्य होत नाही हो। बरोबर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।